स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या शंकेश्वरी मिरची 190 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 260 रुपये, बॅडगी मिरची 340 रुपये, काश्मीरी मिरची 680 रुपये किलो। तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही। जिरा 440 रुपये, धना 160 रुपये, खोबरे 140 रुपये। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले, पलूस आणि विटा। रामानंद नगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यक्रम। उद्योजका दीपाली पवार, विजयमाला येसुगडे यांचे मार्गदर्शन। रामानंद नगर येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत उद्योजकता विकास व नवीन युवकांना संधी या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पलूस येथील नामांकित उद्योग स्वाद मसाले पलूसच्या संस्थापिका दीपाली बाबासाहेब पवार यांनी युवक वर्गांना एखादा उद्योग उभा करायचा असल्यास त्याचा परिपूर्ण अभ्यास करून उद्योगात उतरले पाहिजे असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। संग्राम फूड न्यूट्रिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजयमाला निलेश येसुगडे यांनी उद्योग उभारणीसाठी त्याची मांडणी कशी करावी, त्याची आखणी कशी करावी, पायाभूत सुविधा कशा उपलब्ध कराव्यात याचे सखोल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमामुळे युवक वर्गाला महाविद्यालयीन जीवन जगत असतानाच स्वतःचे उद्योग व्यवसाय कसे सुरू करायचे याचे सखोल मार्गदर्शन मिळाले। याबद्दल युवकांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाने विशेष परिश्रम घेतले। कार्यक्षेत्रातील 7 महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। प्रभारी प्राचार्य डॉक्टर युही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले। स्वागत प्रास्ताविक प्राध्यापक बीडी पाटील व आभार मुख्याध्यापिका पीडी पुदाले यांनी मांडले। यावेळी महाविद्यालयात ट्रेड फेअरचे पण उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। श्रीमंत प्रत्येकाला वाटतं, पण ते नदीच्या पात्रावर पोहण्यासाठी, ते वाट्याने येण्यासाठी, त्या नदीच्या पात्रात, त्या बदकाशी, त्या पाण्याखाली, त्या पायाची त्याची जी जीव गेली धडपड चालली ना बाळाने, ती धडपड एकदा उड्या डोळ्याने बघा। जेवढी धडपड करावी लागते, तेवढा मार प्रवास सोसावा लागतो, तेवढे ठके डोल खावे लागतात। त्यावेळेला नदीच्या पाण्यावरचं ते सुख अनुभवायला येतं। परमेश्वरानं तुम्हाला प्रत्येकाकडे ते सामर्थ्य दिलंय, प्रत्येकाला ती बुद्धी दिल्या, पण बुद्धीचा जो अधिक वापर करतो ना तो जिंकतो। आणि भले ती वापरून बाळाला झिजली ना तरी चालेल, पण त्याला गज नाही चढून द्यायचा। गंजतं ते लोखंड आणि झिजतं ते चंदन, तुम्ही ठरवायचंय गंजून जायचं की झिजून जायचं। आणि मला वाटतं गंजण्यापेक्षा झिजलेलं कधीही चांगलं। आज तुम्ही शिक्षण घेताय, डिग्री मिळवताय, पण असं होतंय का शिक्षण सांगितलं, डिग्री सांगितलं, लगेच बाहेर जाऊन कोण नोकरी मिळाल्या नाही। आज बाहेर तशी परिस्थिती राहिलेली नाही। स्वतःचे चांगले गुण ओळखा, वर्तमानासह भविष्याचा वेध घ्या। येणाऱ्या 10 वर्षात लोकांचा ट्रेंड काय असेल, लोकांची मागणी काय असेल, याच्यानुसार जर तुम्ही तुमची पावलं उचलली तर तुम्ही नक्की यशस्वी होणार। म्हणजेच आपल्याला उद्योजक पाहिजे। आता मी असं म्हणत नाही की तुम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय करू शकता, कॉलेज लाईफ आहे एन्जॉय केला पाहिजे, त्याबरोबरच आपल्याला शिक्षणाचा चांगल्या पद्धतीने वापर करता आला पाहिजे। आणि ह्याचा समान मी तुम्हाला सांगेन, भारतात दरवर्षी नवीन उद्योग एक जर चालू झाले, समजा 1 लाख माणसांनी जर त्याच्यामध्ये नवीन उद्योग उभारणी करत असतात, तर त्यातले सर्व जर सक्सेसफुल होतात का? त्यातले 20% लोक सक्सेसफुल होतात, बाकीचे असतात ते 80% गटांगड्या आतमध्ये खात असतात। तर आपल्याला त्या 20% लोकांच्या मध्ये जर येत असेल तर ते आपण शिक्षण पद्धतीनुसार त्याचा आपल्याला जीवनामध्ये काय वापर करायचा आणि आपल्याला ह्याच वयामध्ये ठरवावं लागेल की आपल्याला जर समजा उद्योजक व्हायचं